फ्रेंड्स, कसे आहेत सगळेजण? आय होप मस्त असाल. मी पण खूप मस्त आहे. चला आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खणाच्या ब्लाऊज पीसपासून तोरण. तर मी आता एक व्हिडिओ अपलोड केला, 2-3 दिवस झाले. फोटो फ्रेम वगैरे तयार केलेले आहेत त्याचा. तो खूप सगळ्यांना खूप आवडला. तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद. तर आता तसंच मी बनवणार आहे आणि हे पण मी यूट्यूबवर बघूनच करते. म्हणजे मला काही इतकं जमत नाही. स्टिचिंगचं काही अजिबात नॉलेज नाही आहे. पण आवड असली की सगळं काही जमतात म्हटलात ना, तर तसं आहे. तर आता मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते मी काय काय घेतलं आहे, कसं कापड आहे, कॉम्बिनेशन वगैरे सगळं. चला मग. आता मी हे ग्रीन कलरचं कापड घेतलेलं आहे. याची बॉर्डर बघा किती अशी सुंदर आहे. आणि हे फ्रेमला लावलेलं अर्ध तर त्याचं उरलेलं आहे त्याच्यासाठी. तर हे 2 कॉम्बिनेशन असं करणार आहे. आणि मी कॉम्बिनेशन म्हणजे कसं, हे पुढे आणि हे मागे. म्हणजे मी अजून तरी म्हणजे मला माहीत नाही, मी बघितलेलं नाही आहे दोन्ही साईडने. तसं मी बनवणार आहे. आणि हा प्लेट याच्यासाठी घेतली आहे, गोल कापण्यासाठी. आहे सीझर आहे. हे मी दाराच्या मापाप्रमाणे ते कट करून घेतलेलं आहे. आणि हे पण असं पेपरचं कट करून घेतलं. आणि मी तुम्हाला सांगू, मला म्हणजे पान शेप, फुलांचे शेप, ट्रायंगल शेप हे अशाच प्रकारचे, ते मला राऊंड शेपमध्ये असं दिसलंच नाही. तर मी म्हटलं चला आपण राऊंड शेपचं बनवूया. तर मी असं हे पट्टी मापून घेतलेली आहे त्या दरवाजाची, तुम्हाला दाखवते मी. तर इथलं मी माप घेऊन आणि ते करून म्हणजे बघितलं आहे. तर परफेक्ट आहे. फक्त मी काय केलेलं आहे की इथे मला वाटलं हे 5 राऊंड लागतील, तर 4च बसत आहेत. ठीक आहे, कारण ते थोडेसे मोठे असल्यामुळे. तर इथे थोडं कमी आहे, ते ॲडजस्ट करता येईल. तर हे अशा प्रकारे मी करून घेतलेलं आहे. इथे कापड असे कापून घेतलेले आहेत. आता याचं राऊंड कापायचं. याच्यामध्ये हे अस्तर टाकणार आहे, त्याच्यावरती हे चिपकवणार आहे. तर त्याच्यासाठी सीझर आहे, इथे ग्ल्यू आहे, स्टॅपलर घेतलेलं आहे. आता तयार करूया. बऱ्यापैकी आता माझं म्हणजे मी कापून वगैरे तर ठेवलेलं आहे. आता मला ते फक्त त्या मापाचं कपडा कापायचा आहे आणि चिकटवायचं आहे. आणि बघूया आता पुढची प्रोसिजर. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ मात्र बघत राहा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बोलण्यात फार चुका होत असतील, अडखळत असतील, थोडंसं माफ करा. पण ट्राय करते आहे. आणि व्हिडिओ काढायला एकटीच असल्यामुळे थोडं गडबड पण होती आहे. कॅमेरा पकडा, वस्तू दाखवा असं. तर आता मी बऱ्यापैकी माझं झालेलं आहे. तर आपण आता ते सगळं ते कपडा वगैरे त्या मापाचं कट करून घेऊ आणि मग पुढे दाखवते तुम्हाला. चला, लेट्स गो. चला आता मी अशा प्रकारे त्याच्यावर कागद लावून आणि टाची चिकटवून घेतलेली आहे. आणि आता आपण बारीक सीझरने त्याला कट करून घेऊया राऊंड प्रमाणे. सीझरला धार थोडीशी कमी आहे. थोडंसं मी बाजूला मोठंच ठेवते, म्हणजे मला ते आतमध्ये फोल्ड करायला बरं पडेल. तर मी अशा प्रकारे कापलेलं आहे. म्हणजे अजून गोल फिनिशिंग नाही आहे, पण आपण त्याला असं चिकटवू ना तेव्हा मग येईल. चला मग आता सगळे अशा प्रकारे कापून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. चला तर गाईज, आता मी ही पट्टी तयार करून घेतेय. माझ्याकडे असा पेपर होता. मला कॅनव्हास पेपर कुठेच नाही मिळाला. मी इथे 2-3 ठिकाणी. तर आता मी ह्या पेपरवरती, हा पेपर असा कॅनव्हास पेपर सारखाच आहे, म्हणजे त्यातल्या थोडासा. तर म्हणून तो लावून घेते इथे. आणि मी हे ग्ल्यू चिकटवते. आणि मी हे आईस्क्रीमच्या काडीने, नाही तर काय होतं, आपण बोटाने लावते ना, मी तेच कपड्याला लागतं आणि खूप घाण होतं माझं. ते फ्रेम बनवताना झाली होती चुकी, म्हणून मी आता ही चुकी नाही. तर आता ही पूर्ण अशी पट्टी तयार करते. याच्या मापाचाच कपडा कापलेला आहे आणि ती पूर्ण बॉर्डर अशी चिकटवते. आणि हे तर बाकी तर सगळं तयारच आहे, तुम्ही बघितलेलं आहे. तर बघत राहा पुढे, व्हिडिओ कंटिन्यू करा.
तर माझं हा ब्लॉग तुम्ही आता दुसऱ्या दिवशी म्हणजे तोच आहे, फक्त मी दुसऱ्या दिवशी घेतला कारण त्या दिवशी खूप सारे गेस्ट आले होते तर माझं कंटिन्यू झालं नाही. तर आता तुम्ही बघू शकता आपलं तोरण तयार आहे. मी 2 साइड आहे, थोडंसं शेपमध्ये फिनिशिंगमध्ये प्रॉब्लेम असेल पण मी फर्स्ट टाइम बनवलेलं आहे. सो त्याच्यावर मी असं नथ लावलेली आहे आणि इकडनं असा केलेला आहे आणि हे छोटेसे दिवे आणून लावलेले आहेत. तर कशी वाटली ही आयडिया आणि कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.